गणू तुझा स्वयंपाक झाला असेल तर माझ्यासाठी एक कप चहा कर बरं. आजी चुलीवर भात लावलाय, भात होऊ दे मग करून देतो चहा. तू हे पण खूप नाटकं राहते. आता याच्यात नाटकं कोणती आहे? आता चुलीवर स्वयंपाक बनणं सुरू आहे ना. तू आपल्या आईवरच गेला आहे आळसपणामध्ये. याच्यामध्ये आळसपणा काय आहे? एक तर तुम्हाला चुलीवरचं जेवण पाहिजे, गॅसवरचं जेवण तुम्हाला चालत नाही, म्हणून माझी आई त्रासून मामाकडे चालली गेली. तुम्ही दोघी ते एका कामाला हात लावायला तयार नाही राहत. मला ऑफिसमध्ये जाण्याच्या पहिले सर्व कामं करून जावं लागते. तुझ्या आईचं मला नको सांगू, तिले माहेरी जाण्याचे बहानेच पाहिजे. हा, तुझ्या बायकोचं म्हणशील तर तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवते, म्हणून मी तिला एकही काम नाही करायला लावत. न दर महिन्याला मला पैसे पण देते खर्चासाठी. थांब आता तुझं नावच सांगतो राणीपाशी. राणी, ए राणी, हा गणूपा का म्हणून राहिला? आजी कायले मला नाव सांगून राहिली? सकाळी सकाळी भांडणं लावते तू. आला ना आता बरोबर लाईनीवर. आता अद्रक न विलायची टाकून माझ्यासाठी स्पेशल चहा बनवतो. आजी, काय झालं व लहान सुनबाई? माझी मावशीची मुलगी आहे ना, माझी बहीण येऊन राहिली. केव्हा येत आहे? आत्ताच येऊन राहिली. राणी, डॉली येऊन राहिली का? हो, डॉली येऊन राहिली. पण तुला एवढा आनंदी व्हायला काय झालं? डॉली येऊन राहिली ना म्हणून. ती माझी बहीण आहे की तुझी बहीण आहे एवढं तुला आनंदी व्हायला? नाही, बहीण तर तुझीच आहे, पण माझी तर साळी आहे ना, म्हणून मला खूप खुशी होत आहे. ते सर्व जाऊ दे, पण मला पहिले सांग, तुझे सर्व कामं झाले आहे का? झाडू, पोछा, भांडे, कपडे, घरची साफसफाई, त्यानंतर जेवण बनवणं सर्व झालं आहे ना बरोबर? हो, झालं आहे ना. तुझं स्वयंपाक बनवणं तर झालं असेल, पण आता डॉली येऊन राहिली तर काही गोडधोड करावं लागेल ना, आणि भाजी वगैरे पण तळून घे. हो राणी, मी आत्ताच्या आत्ता बनवतो. पण राणी, मी स्वयंपाक तर करून देतो, पण आजचे दिवस मी भांडे नाही घासणार. मला माझ्या मित्रांसोबत पार्टीला जायचं आहे. इथे घरी पाहुणे येऊन राहिले आणि तुला पार्टीला जायचं आहे? जाऊ दे ना राणी पार्टीमध्ये. गणू, तुला पार्टीमध्ये जायचं असेल तर सुनबाईलाही घेऊन जा. आता राणीला कसं घेऊन जाणार आहे मी? कसं म्हणजे? गाडीवर घेऊन जा. तिला पार्टीमध्ये बोर वाटन ना, एकटीच राहीन ते. आम्ही सर्व पोरं राहू, कोणत्याच बायका नाही आहे. मग एक काम कर, तशी पण सुनबाईची बहीण येऊन राहिली आहे, तिला पण घेऊन जा. अच्छा, मग डॉलीला फिरून आणायचं आहे का? तसंही तिनं मागच्या वेळेस मला म्हटलं होतं का जिजाजी तुमचं गाव नाही पाहिलं आहे, तर तुमचं गाव दाखवून द्या म्हणून. तर आणि तू पण नको येऊ, मी डॉलीला मस्त फिरवून आणतो आपलं गाव. गणू, तू शहाणा नको बनू जास्त. गाव दाखवण्याचं मी बघून घेईन. आजच्या पार्टीमध्ये मी पण येईन आणि डॉली पण येईन ना. नवीन सुनबाई, मी पण येईन. ठीक आहे आजी. अरे पण एका गाडीवर एवढे जण आपण जाऊ कसे? बरोबर ऍडजस्ट करून घेऊ आपण. आणि तुमच्या दोघींचं ठीक आहे, पण ही आजी किती म्हातारी दिसते. ए म्हातारी कोणाला म्हणून राहिला रे गण्या? आजी पोरीबाईचं ठीक आहे, पण तुझं का काम आहे? एक तर तू साडी घालते, तिथं ड्रेस घालावं लागते. तू माझी काळजी नको करू, मी बरोबर तयार होईन पार्टीसाठी. तू पहिले आपला स्वयंपाक पूर्ण कर, तर माझ्यासाठी चहाही बनव. गणू, 2 कप एक्स्ट्रा चहा बनव, डॉली येतच असेल आणि मला पण पाहिजे. ठीक आहे, बनवतो. राणी, अरे डॉली, आली तू? डॉली, आली का तू? हो जिजाजी. हाय हाय डॉली. तुझं हाय वगैरे झालं असेल ना, तर आता पहिले चहा बनव. जिजाजी कशाला बनवेन, तू बनव ना. त्याला कामाची सवय आहे डॉली, तू टेन्शन नको घेऊ. हो, माझ्या नवऱ्याला पण मी अशीच कामाची सवय लावून ठेवली आहे. आजी, कशी आहे तुम्ही? मी ठीक आहे. तू कशी आहे? मी पण ठीक आहे. चहा घेऊन घे, त्याच्यानंतर आरामात मस्त जेवण कर. हो आजी. आणि त्यानंतर रात्री आपल्याला गणू मस्तपैकी पार्टीमध्ये नेणार आहे. अरे वा, पार्टीमध्ये जायचं आहे? वाव. चल तू फ्रेश हो, तोपर्यंत गणू चहा बनवते. हो ठीक आहे. गणू चहा बनल्यानंतर आम्हाला आवाज दे, आम्ही येऊन जाऊ. ठीक आहे राणी. ए गण्या, उभ्या उभ्या का करून राहिला? लवकर चहा बनव ना, स्वयंपाक पण बनव. आजी बनवूनच तर राहिलो. का बनवून राहिलो? मग आपल्याला पार्टीमध्ये जायला उशीर होईल. मला एक नाही समजून राहिला आजी, तू पार्टीमध्ये यायला एवढी जिद्द काऊन करून राहिली? तुझं का वय आहे का आता पार्टी वाटी करण्याचं? तू मला नको शिकवू आता तुझं वय आहे का ना काय आहे म्हणून. स्वतः पाय कसा बुड्ढ्यासारखा दिसते. आपलं तोंड पाय ना, माझं तोंड पाय. मी आताही किती सुंदर दिसतो. आजी का बोलून राहिली तुला तरी समजून राहिलं का? तू न सुंदर. थांब, तुला जास्त गोष्टी येऊन राहिल्या, मला राणीला आवाज द्यावा लागते.
तू गोष्टी गोष्टींवर मला राणीची काल धमकी देते, कारण की तू तिचंच ऐकते म्हणून. करतो मी लवकर लवकर कामं. लवकर लवकरच करावं लागेल कामं, नाही तर पार्टीला जायला उशीर होईल. ठीक आहे आजी, करतो मी कामं. राणी, राणी, झालंच नाही का तुझं? किती घाई करतो रे गणू. बायकांना तयारी करायला थोडा वेळच लागतो. मी केव्हाची वाट पाहत आहे तुमच्या लोकांची. ना डॉली कुठं आहे? ते नाही येत आहे का? अरे तुझ्या मागेच तर उभी आहे. जिजाजी, आली मी. वा वा डॉली, किती सुंदर दिसत आहे. राणी, तू पण सुंदरच दिसत आहे. मी सुंदरच आहे, पण डॉलीपेक्षा जास्त सुंदर नाहीये तू राणी. सांगू का तुला? नाही नाही, ह्या जगात तुझ्या एवढं सुंदर कोणीच नाहीये राणी. मी बघितलंच नाही आतापर्यंत कोणी सुंदर एवढं. पण आता चला, नाही तर पार्टी संपून जाईल. आजीला तर येऊ दे. जाऊ दे तिले, म्हाताऱ्यांले काले नाही आता पार्टीमध्ये. कोणाले म्हातारी म्हणून राहिला रे गणू तू? आजी, तू केव्हा आली? तू जेव्हा मायाबद्दल चुगल्या करत होता ना, तेव्हाच आली मी. तुझ्या आईसारखी सवय आहे रे तुले. चला चला, उशीर होऊन राहिला, बसा लवकर. आजी, एक काम कर, तू घरी राहा. तुझ्यासाठी जागा नाहीये गाडीवर. अशी कशी जागा नाही होणार? पोरींनो, मागं सरका. आता कुठं मागं सरकणार आहे त्या? चल आता गण्या, झाली ना बरोबर जागा? ठीक आहे, चलतो. बाय 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 बाय, टाटा. आजी कोणाने बाय करून राहिली? घरी तर कोणीच नाहीये. आता घरी कोणी राहाव का नाही राहाव, पण आपण पार्टीला चाललो म्हणून बाय बाय करून राहिली. चल चल गण्या, लवकर चल, पार्टीला जायला उशीर होत आहे. हो, चलतच आहे.